अगदी हिरवीगार मेथी जर घरात आणली तर एखादा पौष्टिक पदार्थ तर झालाच पाहिजे. काय ते सांगतेच पुढे. त्याआधी काल होती नागपंचमी. नागपंचमीची पूजा करून घेतली व लागली कामाला. कामाला म्हणजे काय तर आपल्या डेली रुटीनमधील स्वयंपाक. जर हिरवीगार मेथी घरात आणली तर त्यापासून तयार होणारे ढेपले हे झालेच पाहिजे. अगदी चविष्ट, पौष्टिक व मुलांच्या आवडीचा, तोही जरा आगळ्या वेगळ्या पद्धतीने. याची जर पूर्ण रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. कोणताही सण असो, सण असला म्हणजे 5 पक्वान्न तर बनलेच पाहिजे. म्हणून मी बनवून घेतले कांद्याची भजी. कांद्याची भजी बनवून घेतली. एकीकडे वरण, कांद्याची भजी, चपाती, भात, त्याचप्रमाणे करटुल्याची भाजीसुद्धा बनवून घेतली. तुम्ही कधी करटुल्याची भाजी खाल्ली आहे का? खाल्ली असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. बघा, आपली थाळी तयार. देवपूजा करून घेतली, देवाला नैवेद्य दाखवून घेतले व किचन ओटा साफ करून घेतला. सर्वात शेवटचं काम व महत्त्वाचं काम म्हणजे आपला किचन ओटा साफ करणं. किचन ओटा साफ असेल तर आपल्याला झोपसुद्धा सुंदर लागते. आजच्या पुरतं एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू